गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावो निया मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागे भीक मागे, धावो निया मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी, विठोबा
धावो नियामागे यशोदे भोजन हिंडेरा नोरा गाई पाठी. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचं अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 3 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बाललीला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतान नमन करूया. श्री संतांची माता श्री संतांची माता श्री संतांची माता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. गवळणी बांधेती धारणासी गळा गवळणी बांधेती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावोनी आवागे यशोदे भोजन हिंडेरा नोरा गाई पाठी. महाशिवरात्रीच्या परम पावन पर्वणीला साध्य करण्याकरिता आयोजित असणारा हा 3 दिवसाचा उत्सव, त्या उत्सवातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा, हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण श्री शिंदे महाराज त्यांचा संपूर्ण परिवार आणि सर्वच महाराज मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचे लीला वर्णन करून सांगतायत, बाललीला वर्णन करून सांगतायत. काय सांगतात? अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जो सगुण साकार रूप धारण करून भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सगळ्या भक्तांचं चित्त आपल्याकडे वेधून घेण्याकरिता अनेक लीला करू लागला. भक्तांच्या घरी जाऊ लागला, त्यांच्या घरी चोरी करू लागला, त्यांची खोडी करू लागला. येन प्रकारेनं सर्व भक्तांचं चित्त आपल्याकडे खेचून घ्यायचं आहे, एवढंच त्याचा अंतःकरणातला भाव आहे. सर्वांना आपलंसं करायचं आहे, आपण सर्वांच्या अंतःकरणात घर करून बसायचं आहे, हाच त्यातला दिव्य असणारा भाव आहे. खोडी करण्यामागचा, चोरी करण्यामागचा. खोडी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या कन्हैयाला गोपिकांनी पकडावं आणि पकडून बांधून टाकण्याचा प्रयत्न करावा. एका गोपीने कन्हैयाला पकडलं आणि त्याचा गळाच त्यांनी धारणाला बांधून टाकला. धारण शब्दाचा अर्थ होतो मंथन ज्या वेळेला करायला सुरुवात केली जाते त्यावेळेला रवी माठात ज्या वेळेला घालतात त्या रवीला बांधण्याकरिता एक अशी काठी असते आणि ती काठी सुद्धा समोर एका खांबाला बांधून टाकलेली असते. खांब असतो, त्या खांबाला आडवी काठी बांधतात, त्या काठीच्या पुढच्या टोकाला रवी बांधतात आणि मग रवीच्या समोरच्या बाजूला मंथन करणारी गवळण उभी राहते आणि मग ती मंथन करते. म्हणजे या गवळणीच्या समोर त्यांनी मंथन करण्याचा माठ आहे आणि तेवढ्याच अंतरावर समोर त्यांनी एक खांब आहे, त्या खांबाला धारण असं म्हणतात. धारण. गोपिकांनी कन्हैयाला पकडावं
आणि पकडून त्याचा गळाच धारणाला बांधून टाकावा. गवळणी बांधिती धारणाची गळा. जगाचा मालक आहे पण गोपिकांनी त्याला अशा पद्धतीनं बांधून टाकावं. धारणाची गळा सामान्य नाही. तो गोपाळांमध्ये खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय. त्याला सामान्य समजू नका. मग काय आहे तो संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारा ब्रह्म आहे. निर्गुण निराकार शब्दांच्या पलीकडे असणारं ते तत्व आहे की तेच तत्व त्यांनी सगुण साकार होऊन भक्तांबरोबर खेळत आहे. खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म स्वतःच मूर्तिमंत रूपानं प्रगट होऊन गोपाळांच्या मध्ये खेळत आहे. आणि फक्त खेळत आहे असं नाही, ज्याला काहीच अपेक्षा नाही, निष्काम आहे, निराळा आहे, अशी ज्याची स्थिती आहे तो परमात्मा गोपाळांच्या समोर गोपिकांच्या समोर त्यांनी धावून खायला मागतोय. धावून या मागे यशोदे भोजन. यशोदा माईच्या समोर व्याकुळ होऊन त्यांनी म्हणतोय मैया फार भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. धावून या मागे यशोदे भोजन. आणि फक्त भोजनच मागतो धावपळ करून असं नाही. हिंडे रानोरान गाई पाठी गोमातेच्या मागे त्यांनी हिंडतो आहे आणि रानोरान गोमातेच्या मागे अशा पद्धतीने फिरतो आहे. विशेष असणारा भाव महावर्णन करून सांगतात. गोपाळांच्या समोर काकुळती येतोय, गोपिकांच्या समोर काकुळती येतोय, यशोदेला धावून जेवण मागतोय, गोमातेच्या मागे मागे त्यांनी धावतोय. का करत असेल हे सगळं? त्यांच्याकडे प्रेमाची भीक मागतोय. खरं तर सर्व कळा ज्याची अंगी, तुकोबराय म्हणतात, तू का म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, त्याच्या अंगात सर्व कळा. कळा शब्दाचा अर्थ तो गुण. सर्व गुणांनी संपन्न असणारा हा परमात्मा, गुणनिधान असणारा हा परमात्मा, तो परमात्मा सर्व गुणांनी युक्त असून सुद्धा भोळेपणाचं सोंग घेऊन गोपगोपिकांच्या समोर भीक मागतोय प्रेमाची. हेच विशेषत्व आहे माझं. आणि ते विशेषत्व जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा गवळणी बांधिती धारणाची गळा, खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानोरान गाई पाठी. प्रस्तुत महाशिवरात्री निमित्त या कवडेश्वराच्या सानिध्यामध्ये भगवंताची सेवा करण्याचा हा निर्मळ मनोरथ महाराजांच्या अंतःकरणात प्रगट झाला आणि भगवंतानं तो पूर्ण करून घेतला. अतिशय सुंदर असणारी सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे. गोमातेच्या वास्तव्यानं ऊर्जित झालेली असणारी ही भूमी आहे. गोमाता आपल्या डोळ्यासमोरच प्रत्यक्ष दिसत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथे गोमाता वास्तव्य करते तिथे उभा असतोच महाराज. आज दोन कारण आहेत त्याला उभं राहण्याची. एक कारण आहे गोमाता आणि दुसरं कारण आहे कीर्तन. नका पाहू कोठे करा हरिकथा, तेथे अवचिता प्रगटेल. किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून या कीर्तनात देव त्याने उभाच आहे आणि गोमाता पण सानिध्यात आहेत. विशेष रूपानं परमात्मा आज आपल्या सर्वांच्या सानिध्यात आहे. आपल्याला त्याचं चिंतन अतिशय थोड्या वेळात म्हणजे 2 वाजेपर्यंत करायचं आहे. थोड्या वेळ आपण बोलूया. हे बघा, रोज कीर्तन करायला मिळतं पण रोज अशी साथ संगत पाहायला मिळत नाही. रोज कीर्तन करायला मिळतं पण हा आनंद रोज मिळत नाही. कधी कधी एकट्यानंच बोलावं लागतं, उभं राहून प्रवचन. असं खरंच उभ्यानं प्रवचन करावं लागतं. साथ करायलाच कोणी नसतं आणि मग फक्त उभ्यानं प्रवचन करायचं. 2 तास फक्त बोलतच राहायचं, बाकीकडे पाहायचंच नाही. मला प्रमाण द्यायचं म्हणलं तरी आपणच द्यायचं पाणी पिण्यापुरतं. पण आज तशी अवस्था नाही म्हणून थोडं कमी बोलूया आणि जास्त ऐकूया. ऐकण्याचं श्रवण सुख सहजासहजी प्राप्त होत नाही. आज श्रवण सुखाचा आनंद, सगळ्याच गोष्टी आज भरभरून आनंदाच्या आहेत. भजन म्हणणारे त्यांनी प्रेमी आहेत, वाजवणारे त्यांनी प्रेमी आहेत, सिस्टीम पण फार चांगली आहे आणि ऐकणारे पण तुम्ही निवडून अतिशय श्रद्धेनं श्रवण करणारे आहात. बोलणारच फक्त कमी पडू नये. पण तरी सुद्धा भगवंताचं प्रेम अंतःकरणात जर त्यानं दिलं तर सहज त्याचं चिंतन करता येतं. हा त्यातला विशेष भाव आहे. थोड्या वेळात त्याचं चिंतन करण्याचा नक्की प्रयत्न करूया.
जगाचा मालक आहे महाराज, प्रत्यक्ष प्रगट होतो, त्याचा खेळ आहे हा सर्व. तो खेळण्याकरिताच प्रगट होत असतो. एकदा का त्याचा छंद लागला, त्याचं प्रेम अंतःकरणात जर प्रगट झालं तर जग फार दूर गेल्यासारखं वाटतं. हे तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे जग फार दूर गेल्यासारखं वाटतं. सामान्य संसारात जर त्याने एखाद्या माणसावर प्रेम झालं, आईचं मुलावर प्रेम झालं, बापाचं मुलावर प्रेम झालं, भावाचं भावावर जर प्रेम झालं, तर त्या प्रेमानं त्याने महाराज जग विसरलं जातं. सामान्य संसारातल्या प्रेमानं लोक जग विसरून जातात. तर भगवंताचं प्रेम अंतःकरणात प्रगट झाल्यानंतर जग विसरणं काय नगण्य गोष्ट आहे महाराज. देवाचं प्रेम प्रगट झालं की जग विसरूनच जात असतं. म्हणून आमचा प्रकृती पलीकडील भाव, असा भाव त्यांनी असावा अंतःकरणात, त्याच्या पलीकडे निघून जा. ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम प्रगट झालेलं आहे, तो त्यांनी महाराज फक्त श्रीकृष्ण परमात्म्याच्याच छंदात जगतो. त्याला दुसरा छंद कधी अंगात प्रवेश करतच नाही महाराज. रात्रंदिवस त्याला एकच त्यांनी विचार मनामध्ये असतो, तो श्रीकृष्ण परमात्मा, त्याच्या वाचून दुसरं चिंतन नाही. म्हणून त्यांनी सर्व व्यापक असणारं जे तत्व आहे, जे त्यांनी शब्दांचा शब्द त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ते पारमार्थिक सत्तेत राहतं. त्याची जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. 2-3 सत्ता पाहायला मिळतात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगताय. पहिली सत्ता आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी सत्ता आहे प्रातिभाषिक सत्ता, आणि संगती लावण्याकरिता तिसरी सत्ता फक्त सांगितली, त्याचं नाव आहे व्यावहारिक सत्ता. 3 सत्ता मानल्या जातात. पारमार्थिक सत्तेमध्ये त्यांनी परमात्मा एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एकच त्यांनी ब्रह्म पारमार्थिक सत्तेत आहे. प्रातिभाषिक सत्ता ही प्रकृतीची असणारी सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेत राहणारा तो परमात्मा, त्याला कोणाचीच उपाधी नाही, उपाधी रहित आहे महाराज. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, महाराज वर्णन करून सांगतात. देवा तुम्ही उपाधीहून वेगळे आहात, कोणतीच उपाधी त्याच्याजवळ नाही, असं असणारं ते तत्व आहे. त्या तत्वाच्या दृष्टीने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर जगत नावाची वस्तू झालीच नाही महाराज. साधू संत अजातवाद वर्णन करून सांगतात. अजातवाद म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त एक ब्रह्मच आहे, त्याच्या वाचून दुसरं काही नाही महाराज. मौलिक ज्ञानोबा ओवी सांगतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषाण काय मोडावे, होवावे मग मोडावे तोडावे खपुष्पके. म्हणजे गंधर्व दुर्ग काय पाडावे, आकाशात ढग येतात, ते ढग त्यांनी किल्ले असल्यासारखे वाटतात, पण खरे ते किल्ले नसतात. ते काय पाडायला जायचं नाहीतच, त्याला काय पाडणार आहात. शश विषाण काय मोडावे, शश म्हणजे ससा आणि विषाण म्हणजे शिंग. सशाला किती शिंग असतात तुमच्या शहाजापूर भागात? नसतात ना, कुठंच नसतात. सशाला शिंग नसतात ना, जे नाहीतच त्याला मोडण्याचं काही कारणच नाही महाराज. होवावे मग तोडावे खपुष्पके. ख म्हणजे आकाश, पुष्प म्हणजे फुल. आकाशाला फुलं यावेत मग तोडावेत ना, हा महत्वाचा विचार आहे. तसं जगत नावाची वस्तू व्हावी मग पाहावी, हा त्यातला भाग आहे. अजातवादाची भूमिका जर मांडण्याचा प्रयत्न केला तर तिथं काहीच पाहायला मिळत नाही. एक त्यांनी दिव्य असणारं तत्व आहे, शून्य सारोनी तेथे, त्याला शून्य पण म्हणायचं नाही, अस्तित्ववान असणारं त्यांनी अनादि भावरूप असणारं तत्व आहे, त्याला ब्रह्मतत्व म्हणायचं. ते शुद्ध सच्चिदानंद घेणं असणारं जे ब्रह्म आहे, त्या शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शबलत्व आलं, आणि ते शबलत्व आल्या कारणानं त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले. त्याला अजून एक नाव पडलं ईश्वर, त्याला ईश्वर भाव प्रकट झाला. आणि तोच ईश्वर त्यांनी महाराज स्वतः बरोबर खेळण्याकरिता नटला, खेळतोय स्वतः बरोबर. एकोहम बहुश्याम प्रजाये व श्रुती वर्णन करून सांगते. जो सुखरूप असणारा परमात्मा स्वतः बरोबर त्यांनी खेळण्याकरिता अट्टहास करू लागला. प्रसवला विश्व तोचे होय सर्व जाणता, त्याच्यापासूनच संपूर्ण विश्व निर्माण झालं. महाराज वर्णन करून सांगतात, हे जयापासून सकाळ
निर्माण झालं. तो एक पंढरीचा राम, तो एक परमात्माचा आहे. तो संपूर्ण विश्वाला निर्माण करतो. भागवतकार भागवत महात्म्यात वर्णन करून सांगतात, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला तो हेतू आहे. खरं तर तो या सगळ्यांमध्ये अडकत नाही. तो स्वतःच म्हणतो, हे माझं चिस्तव झाले परी या नाही केले ऐसे जेणे जाणतले तो सुटला गा. तोच खऱ्या अर्थानं सुटू शकतो, त्याच्यापासून झालं, पण त्यानं नाही केलं. हा विशेष भाव आहे महाराज. म्हणजे तो कसा आहे असं जर म्हणत असाल तर तोच एकमेव सत्य शब्दांच्या पलीकडचा पारमार्थिक सत्तेत राहणारा परमात्मा आहे. भागवत वर्णन करताना, भागवताचं मंगल करतानाच व्यासदेवाने मंगल केलं महाराज. हे जन्माद्यस्य कोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूर्यां तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. सत्यतत्वाचं मी ध्यान करतो आहे. ज्याच्यावर त्रिसर्ग प्रतीतीला येतात तो परमात्मा. ज्याच्यावर सृष्टी त्यांनी पाहायला मिळते, ज्याच्यावरती स्थिती पाहायला मिळते, ज्याच्या स्वरूपावरती त्यांनी संहार पाहायला मिळतो. आणि हे सगळं होऊन सुद्धा जो सर्वहून वेगळाच आहे असा सत्य परमात्मा, निशुद्ध असणारा ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यानं मायेचा पडदा स्वतःहून अंगावर घेतला आणि मायेचा पडदा अंगावर घेऊन त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि स्वतःच खेळतोय महाराज. आपणची खेळे आपणाशी शरला सागर गंगाओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी स्वतः बरोबर खेळू लागला. आणि खेळण्याकरिता त्याने संपूर्ण हे विश्व निर्माण केलं. तो स्वतःच देव झाला, तो स्वतःच भक्त झाला आणि सुख घेण्याकरिता अट्टहास करू लागला. भक्त सुखा लागे आपण पेची दोन्ही भागी, आपण स्वतःच दोन ठिकाणी झाला आणि स्वतः बरोबर अशा पद्धतीने खेळू लागला. तो स्वतःच सुख घेऊ लागला, दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी सुख नाही. त्याच्या एकट्याच्याच जवळ सुख आहे. श्रुती वर्णन करून सांगते, यो वै भूमात सुखम नाल्पे सुखमस्ते, यो वै भूमात सुखम. भूमानाम ब्रह्म, ब्रह्मच सुखरूप आहे. दुसरं कुठेच त्यांनी सुख पाहायला मिळणार नाही. तेच सुख स्वरूप असणारं ब्रह्म आणि सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालं. महाराज वर्णन करून सांगतात, हे आला नावारुपा समजण्यास कठीण आहे महाराज. तो सोपा झाला कारण त्याचं मूळ स्वरूप मनवाच्यातीत तुझे स्वरूप. एवढंच घ्या, पुढचं वेगळं चरण आहे. पण मनवाच्यातीत तुझे स्वरूप, मनाच्या पलीकडचं त्याचं स्वरूप आहे, वाणीच्या पलीकडचं त्याचं स्वरूप आहे. अव्यक्त असणारा परमात्मा आहे, पण सगुण साकार झाला. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, किंवा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, अशी अनेक प्रमाणं पाहता येतील. पण अव्यक्त असणारं परमतत्व चांगलं रूप धारण करून आलं. किती चांगलं रूप धारण करून आलं, त्या रूपाचं शब्दात वर्णन करता येत नाही. साधू संतांनी केलं महाराज त्याचं वर्णन. सांगू, हे राजस सुकुमार
सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची मोती कस्तुरी मळवट चंदनाची मोती राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया चांगलं रूप धारण करून आला ना. किती चांगलं सांगावं एवढं चांगलं आहे. हे जरी की पगडी बांधली सुंदर आखो आला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे बिहारी कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे बिहारी जरी की पगडी बांधे सुंदर आखो आला कितना सुंदर लागे बिहारी. काय गोड आहे बाबा. सुंदर रूप धारण करून प्रगट झाला. कशाकरिता प्रगट झाला माहिती आहे. खरं तर त्या देवाच्या ठिकाणी नाम नाही आणि त्या देवाच्या ठिकाणी रूप नाही. नाम आणि रूप हे प्रकृतीचे आहेत महाराज. असं आहे हे अस्ति भाती प्रिय सिंधू में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज अस्तित्व भातित्व आणि प्रियत्व हा समुद्र आहे. ही अस्तित्व भातित्व प्रियत्व समुद्रावरती नाम आणि रूप हे त्यांनी जंजाल नाम लाटा आहेत. पण लाटांमुळे समुद्र त्यांनी कळत नाही. लाट आली म्हणतो समुद्रच येत असतो. फक्त लाट पाहायला मिळते म्हणून लोक त्याला लाट म्हणतात, नाहीतर समुद्रच आहे. तसं परमात्माच आहे अस्तित्व रूपानं. परमात्माच आहे भातित्व रूपानं. भासतो आहे परमात्माच. अस्तित्व आहे परमात्म्याचंच. आणि प्रियत्व सुख देणारा सुद्धा परमात्माच आहे. त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. पण तो दिसत नाही. का दिसत नाही? त्याच्यावर पडदा आलेला आहे नामरूपाचा. म्हणून नामरूप हे त्याचं नाही प्रकृतीचं आहे. पण तरी सुद्धा ज्याच्या ठिकाणी नाव नाही ज्याच्या ठिकाणी रूप नाही तो नाव आणि रूप धारण करून आला. कशाकरिता? त्यानं नामरूपाचा स्वीकार केला. कशाकरिता? खरं तर नाम आणि रूप हे बंधन आहे. बंधन आहे. बंधनात आला देव. बंधनात आला. का बंधनात आला असेल? त्याला आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करायचं म्हणून तो स्वतः बंधनात आला. आपल्याला बंधनातून मुक्त करण्याकरिता जीव स्वतःहून भगवंताचं चिंतन करत नाही महाराज. स्वतःहून त्यांनी हातापाया पडतात साधू संतारे लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखेना उठा जागे वारे आता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सगळं करून पाहिलं पण लोक भगवंताचं चिंतन करीत नाही. देवानंच विचार केला. साधू संत जातात लोकांना जाग करतात जागे होत नाहीत लोक. माझं चिंतन करत नाही. मग काय करावं? मीच गेलो पाहिजे. आणि असं केलं पाहिजे की नाईलाज असतो. सगळ्या लोकांनी माझं चिंतन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यांनी माझं चिंतन करण्याकरिता असं गोड रूप धारण करून मी त्यांनी जाईन की ज्या रूपाकडे पाहिल्यानंतर त्यांनी दुसरं काही सुचणारच नाही. देखलिया वेधुलावी बैसे जीवी जडोनी मग जीवात घर करून त्यांनी बसतो. पाहिल्याबरोबर देखताची पुरे कोरोने त्या दुसरी बरोबर वर्णन करून सांगतात. देखिलाची पुरे एकदा तो पाहिला रे पाहिला तेवढंच पुरे. की जे चिंतनच करू शकत नाही असे लोक सुद्धा त्याच्या छंदात वेडे झाले महाराज. वेडावलेच सगळे लोक. त्यानं सर्वांना वेड करून टाकलं. लोकांना वेड करण्याकरिता सुंदर रूप धारण करून आला. त्याला अनेक नावं आहेत महाराज. पण जगप्रसिद्ध असणारं त्याचं नाव आहे कृष्ण. खरं त्याचं नाव कृष्ण नाही. त्याचं नाव ठेवताना गर्गाचार्यांनी वासुदेव असं नाव ठेवलेलं आहे. त्याचं खरं नाव आहे वासुदेव. पण कृष्ण म्हणण्याचं तात्पर्य आहे महाराज काय? तो सर्वांना आकृष्ट करून घेतो म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर कृष्ण नावाच्या धातूपासून त्यांनी कृष्ण शब्द द्या. कृष्णकर्षती इति कृष्ण. जो सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे त्याला कृष्ण असं म्हणतात. पण सर्व जीवांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याकरिता तो कृष्ण रूपात प्रगट झाला. हा दिव्य असणारा भाव सर्वांच्या समोर आला. कसा आला असेल? कुठे लांबलचक चरित्र आहे. थोड्या वेळात ते सांगता येत नसतं. संक्षिप्त रूपाने सांगतो. खेळायचंच आहे मला. त्याने खेळण्याकरिताच विश्व निर्माण केले. गोस्वामीजी वर्णन करून सांगतो. कर्मप्रधान विश्वर चिराखा जो जस करवसो तस फल चाखा. कर्मप्रधान
विश्वराची राखा, संपूर्ण विश्वकर्म प्रधान त्याने निर्माण केलं. जो जसं कर्म करतो तसं फल त्याला प्राप्त होत असतं. महत्वाची गोष्ट आहे. पण दोन प्रकारचं कर्म, एक आहे धर्म आणि दुसरा आहे अधर्म. धर्म शब्दाचा अर्थ होतो पुण्य आणि अधर्म शब्दाचा अर्थ होतो पाप. दोन गोष्टींचं समतोल साधणं भगवंताचं काम आहे. तो पाप पुण्याचा समतोल साधत असतो. पुण्य जर वाढू लागलं तर त्याला यावं लागतं समतोल साधण्याकरिता. ध्रुवाकरिता, प्रल्हादाकरिता भगवान प्रत्यक्ष प्रकट झाला. लाज हरी न धरिता, कोणत्याच शुष्क काष्टी गुरगुरी, लाज हरी न धरिता, कोणत्याच प्रकारची लाज न धरता वाढलेल्या लाकडातून गुर 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 करत भगवान प्रत्यक्ष प्रकट झाला. पुण्य वाढलं म्हणून छोट्याशा ध्रुवाच्या समोर भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले आणि ध्रुवाला भेटण्याकरिता आले. हातात त्यांनी कमळाचं फूल आहे. ते कमळाचं फूल ध्रुवाच्या मस्तकावर ठेवलं. महाराज ध्रुवाची पूजा केली. लोक देवाला विचारू लागले, देवा भोगी आहेस का? भोगी म्हणजे 8 प्रकारचे भोग वर्णन करून सांगतात. हे सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याचे कुसुमं चैव भोगाष्टकमुदारतम. 8 प्रकारचे भोग आहेत. त्याच्यामध्ये कुसुम म्हणजे त्यांनी फूल, हे फूल सुद्धा भोग, 8 भोगापैकी एक भोग आहे. तुला त्याने हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म धारण करण्याची इच्छा होती, हातात फूल घेऊन फिरतोस. भोगी आहेस का देवा? तो म्हणला नाही भोगी नाही. मग हातात फुलं कशाला मागवतोस? तो म्हणला माझे भक्त माझं चिंतन करतात आणि कोणत्या वेळेला मला अचानक भक्तांच्या समोर जाऊन उभं राहावं लागतं आणि त्या भक्तांना पाहिल्यानंतर माझ्या मनात भावना तयार होते या भक्तांची पूजा करावी. मग ऐन वेळेला पूजेचं साहित्य कुठून आणू? मग ऐन वेळेला साहित्य आणण्यापेक्षा हातातच घेऊन फिरतो. भक्त दिसला की पूजा करायची म्हणून फूल घेऊन त्यांनी फिरतो. त्याच्या मस्तकावर अशा पद्धतीने फूल ध्रुवाच्या ठेवलं. त्याला बोलताच येत नव्हतं. त्याला असं वाटायचं फार स्तुती करावी देवाची, फार कौतुक करावं देवाचं, बोलताच येईना महाराज. मग काय केलं? हातातला शंख त्याच्या गालाला स्पर्श केला आणि शंख स्पर्श झाल्यावर, ही गोष्ट मधुबनातली आहे, मधुबनातली आहे. म्हणजे वृंदावनातलंच त्यांनी मधुबन आहे, मधुबनातली गोष्ट आहे महाराज. नारदजी महाराज ध्रुवाला भेटले आणि भेटून त्यांनी सांगितलं, हे तत्तात गच्छ भद्रंते यमुना यास्तकं पुण्यम मधुबनम यस्य नित्यदा सानिध्यम हरिः. हरिचं सानिध्य तुला तिथे प्राप्त होईल. जा. त्या मधुबनात घडलेला प्रसंग सांगतोय. त्याला बोलता येत नाही म्हणून शंख स्पर्श त्याच्या गालाला केला. त्याच्यातून शक्तिपात झाला, दिव्य शक्तिपात झाला आणि या शक्तिपातानं त्यांनी अशी वाणी ध्रुवाला प्राप्त झाली. ध्रुव वेदाला करता येणार नाही असं स्तवन करू लागला महाराज. हरी ते योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुवानं केलेलं स्तवन आहे महाराज. पुण्य वाढू लागलं भगवान येत असतो समतोल राखण्याकरिता. तसं पाप वाढल्यानंतर पण येतो समतोल राखण्याकरिता. दुराचारी जन्माला आले सत्ययुगामध्ये. हिरण्यक्षासारखी, हिरण्यकशिपूसारखे आला. त्यानं त्यांनी महाराज नरसिंह वराहाचे रूप धारण केले. त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णासारखे, खरदूषणासारखे जन्माला आले. भगवान आला, त्याने रामरूप धारण केलं. तोच परमात्मा त्यांनी द्वापारयुगामध्ये आला. दुर्योधनासारखे, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे असे सगळे दुराचारी त्यांनी प्रगट झाले. पृथ्वीवर त्यांनी पाप होऊ लागलं, अनाचार वाढू लागला. भगवंताला यावं लागलं. सर्वजण त्रस्त झालेले, देवदेवता त्रस्त झाल्या आणि मग त्यांनी महाराज आकाशवाणीनं सांगायला सुरुवात केली. चिंता करू नका, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, कुणी तळमळ अंतकरणात करू नका. काय होऊ लागलं? धर्माला ग्लानी येऊ लागली. धर्म त्यांनी मोडकळीला. धर्म संपत नसतो महाराज, कारण धर्मच सत्य आहे. धर्मना दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण वखाना. धर्मच सत्य आहे, त्याच्या वाचून दुसरं सत्य नाही. सत्य कधी मोडलं जाऊ शकत नाही, हा महत्वाचा विचार आहे महाराज. फक्त त्याच्यावर मालिन्य येत असतं. ते मालिन्य घालवण्याकरिता भगवान येतो. तो स्वतःच सांगतोय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं. मग हे दुराचारी जन्माला आले, त्रास देऊ लागले कोणाला? धर्माला. धर्माची 3 मुख आहेत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. 3 मुख, प्रमुख स्थान 3 आहेत महाराज धर्म पाहण्याची. एक आहे त्यांनी ब्राह्मण. ब्राह्मण हे धर्माचं मुख आहे. पण धर्म जर पाहायचा असेल तर ब्राह्मणाकडे पाहून द्या. युग बदलतात की नाही? कशामुळे बदलतात? ब्राह्मणावर युग अवलंबून आहे महाराज. ब्राह्मणाचं वर्तन बदललं, युग बदललं. सत्यवादी असणारा ब्राह्मण, निस्पृह असणारा ब्राह्मण, काहीच न मागता भगवंताचं ध्यान करणारा ब्राह्मण आहे. सत्ययुगातली गोष्ट सांगतो. मग ब्राह्मण त्यांनी कर्मकांड करू लागला, उपजीविकेचं साधन शोधू लागला. मग त्रेतायुग आलं महाराज. मग ब्राह्मण सेवा करून घेऊ लागला. द्वापार युग आलं. आता नाही मला माहिती, पण असं त्यांनी घडलं. म्हणजे युग बदललं, ब्राह्मणावर अवलंबून आहे. ब्राह्मण धर्माचं मुख आहे महाराज.
म्हणून ब्राह्मण महत्वाचा. ब्राह्मणांवर अत्याचार होऊ लागला. धर्म ब्राह्मणांकडून शिकायचा, ब्राह्मणावर अत्याचार होऊ लागला. गोमातेवर अत्याचार होऊ लागला. गोमाता फार महत्वाची आहे. आपल्या समोर आहे. तू म्हणाला इथं गोशाळेत कीर्तन करतोयस म्हणून गोमातेचं महात्म्य सांगतोयस का? नाही, रोजच सांगतोय, रोजच सांगतोय. जिथं जिथं सांगण्याचा प्रसंग सापडेल तिथं तिथं सांगतोच आहे. तसं नाटक मला करता येत नाही, वस्तुस्थितीच सांगतोय. म्हणून गोमाता त्यांनी समोर आहे म्हणून बोलतो असं नाही, पण गोमाताच महत्वाची आहे. खरं तर तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्याला जसे राहण्याचे घर आहेत ना स्वतंत्र, तसं गोमातेला राहण्याकरिता विशेष असणारं घर आहे. आणि ते घर जर कोणतं असेल तर गोलोकधाम त्याचं नाव आहे. तिचं धाम आहे, त्याला गोलोकधाम असं म्हणतात. आणि ही गोमाता आपल्या उपकार करण्याकरिता आलेली आहे. हा महत्वाचा विचार. गोमाता आली म्हणून गोपाळ आला. परत सांगतो, गोमाता आली म्हणून गोपाळ आला. आणि कशाकरिता आला? गोमातेची सेवा करण्याकरिता आला, तिची सेवा करण्याकरिता आला. गोलोकधामामध्ये हा भगवान गोमातेची सेवा करतो आहे. एवढी श्रेष्ठ असणारी गोमाता आहे. या गोमातेने स्वतःचं महात्म्य सोडून त्यांनी आपल्यावर कृपा करायला येण्याकरिता ठरवलं. आणि या भूमंडळावर गोमाता आधी आली. मग भगवान त्यांनी गोपाळ होऊन आला, गोसेवक होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. हा त्यातला भाव आहे. गोमाता महत्वाची आहे, तिच्यावर अत्याचार होऊ लागला. आणि भक्त हे त्यांनी मला धर्माचं मुख आहेत पण भक्तांवर अत्याचार होऊ लागला. यज्ञ त्यांनी मोडू लागले आणि अशी अवस्था निर्माण झाली आणि साधुसंत त्रस्त झाले. आणि म्हणून आकाशवाणीनं सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. 3 गोष्टी सांगितल्या, ब्राह्मण, गायी आणि भक्त यांचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होईल. कुठं प्रगट होणार आहे? देवकीच्या घरी प्रगट होईल. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह कोणाबरोबर करावा असा प्रश्न त्यांनी कंसाच्या मनात पडला. कंसाने तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. लवकर झाला विवाह वेळेच्या अभावी. मग विवाह संपन्न झाला. पुन्हा विवाहामध्ये विघ्न निर्माण झालं. वरात मिळवायला सुरुवात केली. परत आकाशवाणी झाली, कंसा मूर्खा, ज्याची वरात मिळवतोय तिच्याच पोटी 8वा जन्माला येईल, तुला मारील ना. मग त्याने देवकीलाच मारहाण करायला सुरुवात केली. मग हात तो धरिला वसुदेवे. मग वसुदेवाने 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. मग दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. वसुदेवाने देवकीला. वसुदेवाने देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आहे. श्रद्धा विश्वासाच्या घरीच परमात्मा प्रगट होत असतो. हे लक्षात ठेवण्यासारखंच आहे ना. श्रद्धा आणि विश्वासाला डांबून ठेवला. पण अनेक वेळेला प्रक्रिया ऐकत असता, अनेक वेळेला तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकत असता, त्याच्यात सांगितलंच असतं. मथुरेमध्ये, मथुरा म्हणजे काय हो? जिथं विषयाचं सुख मधुर वाटतं त्याला मथुरा म्हणतात. मधुरेती ती मथुरा. हे माणसाचं शरीर हीच मथुरा आहे. त्याच्यात विषयाचं सुख गोड लागतं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. या 5 विषयांचं सुख या शरीरामध्ये गोड वाटतं, यालाच मथुरा म्हणावं. या मथुरेचा असणारा राजा कंस. कंस म्हणजे अहंकार, मी आहे ना महाराज सगळ्यांकडे. मी प्रत्येक माणूस मी म्हणूनच जगतोय. आणि त्यापेक्षा मी करताच जगलं जातं, हा महत्वाचा विचार आहे. खरं सांगू का, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, परमार्थ कशाकरता करायचा असा जर प्रश्न कोणी विचारला तर माझ्याकडे त्याचं उत्तर आहे, स्वतःचं संकुचित परिच्छिन्न असणारं अस्तित्व संपवण्याकरिता परमार्थ करावा. परत सांगू का हे वाक्य मी, स्वतःचं संकुचित आणि परिच्छिन्न असणारं अस्तित्व संपवण्याकरिता परमार्थ करावा. म्हणजे काय व्हावं, स्वतःचं तोडकं मोडकं अस्तित्व भगवंताच्या स्वरूपात विलीन करून टाकावं आणि एवढं व्यापक व्हावं की आपल्या वाचून काही शिल्लकच राहू नये. महाराज सांगतात ना, हे संकोचनी कार्य झाला असेल ब्रह्मांडाला गिळून टाक. आपोषण कळतं ना, म्हणजे जेवायच्या आधी हातात पाणी घेऊन फिरवतात ना, त्याला आचमन म्हणतात. आणि जेवण झाल्यानंतर त्याने आपण लोक विचारतात घेऊ का चूळ, ती चूळ म्हणतात, त्याला गोंधळभर पाणी पितात. तसं नसतं ते आपोषण. त्याच्यानंतर आपण यज्ञ झाल्या, यज्ञाच्या आधी त्यांनी संकल्प करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणत आपोषण करावं लागतं. हे जसं आहे ना तसं जेवण हे यज्ञ आहे. हे आपोषण ब्रह्मांडाचे, ब्रह्मांडाचा आपोषण करायला पण आलं.
ध्येय पोषण ब्रह्मांडाचे, ब्रह्मांडाचा पोषण घे. म्हणजे काय कर, तू संपूर्ण ब्रह्मांडाला गिळून टाक आणि एकटाच शिल्लक राहा. हा महत्वाचा असणारा भाव आहे. आणखी सांगू महत्वाचा विचार, तुम्ही ऐकतात नसेल पण ऐका ना, लक्ष द्या. असं आहे, देव आपल्याबरोबर खेळतोय महाराज. भगवान आपल्याबरोबर खेळतोय. काय खेळतोय? तो स्वतः लपलेला आहे आणि त्यानं आपल्या सगळ्या लोकांना प्रगट केलेला आहे. तुम्ही ऐकला असेल, याच्या आधी परत ऐका. काय हे असं ऐकल्याने काही हगवण वगैरे लागत नाही, काही खवडे येत नाहीत, काय ते होत नाही, काही परत परत ऐकल्याने पाठ होतं पण. आणि महत्वाचं आहे ना महाराज, ते असंच इंजेक्शन द्यावं लागतं मधून तरच ते लागू होतं. आता लस द्यायची गरजच आहे ना महाराज, असं आहे. म्हणून काय नाही महाराज, देव आपल्याबरोबर खेळतोय. काय खेळतोय? त्यानं काय केलं, स्वतःला लपवलेलं आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना प्रगट केलेलं आहे. आपण काय करावं? आपण देवाबरोबर खेळावं. आणि काय खेळावं? आपण आपल्या स्वतःला लपवावं आणि देवाला प्रगट करावं. सरळ गोष्ट आहे. आपण आपल्या स्वतःला लपवावं आणि आपल्यातला देव प्रगट करावा. देव प्रगट करण्याकरिता असा आहे, पण तो प्रगट का होत नाही? त्याच्यावर ठाण मांडून बसलेला आहे. त्याचं नाव आहे अहंकार. मी आहे ना, मी बुवा आहे, मी बाबा आहे, मी महाराज आहे, मी अमक्याचा मुलगा आहे, मी अमक्याचा भाऊ आहे, मी अमक्याचा बाप आहे, मी एवढा श्रीमंत आहे, मी एवढा पदस्थ आहे, मी एवढा त्याने वैभव संपन्न आहे, मी एवढा बलशाली आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत देव नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही. ज्या दिवशी देव येईल त्या दिवशी मी नाही. जब मैं था तब हरि नहीं. परत आहे का? जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है तो मैं नहीं. प्रेम की गली आती साकरी है ज्यामे दोन समाय. ज्याच्या दोन राहत, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, तसा मी आणि देव एकाच वेळेला राहत नाही. देव असेल तर मीपणा राहत नाही आणि मीपणा असेल तर त्याच्याकडे देवत्व कधी पाहायला भेटूच शकत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी अहंकार, शरीर रूपी मथुरेमध्ये त्यांनी कंस रूपी अहंकार आहे आणि हा कंस रूपी अहंकार याने त्यांनी श्रद्धा आणि विश्वास रूपी वसुदेव देवकीला डांबून ठेवलेला आहे. त्यांना 6 लेकरं झाली आणि 6ची 6 कंसानं मारली. म्हणजे त्यांनी षडविकार, कंस म्हणजे अहंकार, आपले विकार आपणच घालवावे लागतात, त्याने घालवले. 7वा गर्भ आला, तो बलराम आहे. तो म्हणजे ज्ञान. विकार अंतकरणातून गेले की ज्ञान दृढ होत असतं महाराज. म्हणून बलराम प्रगट झाला आणि बलरामाच्याच नंतर त्यांनी महाराज अष्टम गर्भ रूपानं परमात्मा प्रगट झाला. असं आहे. ज्ञान आल्यानंतरच परब्रह्म स्वरूपता प्राप्त होत असते. ज्ञान हे शास्त्राच्या दृष्टीने अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञानेन मोक्ष न तू मुंडन केल्याने, संन्यास केल्यानं घेतल्यानं मोक्ष होतो असं नाही. मोक्ष जर झाला तर तो ज्ञानानं होत असतो. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात, पवित्र जगात दुसरं काहीच साधन नाही. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. बलराम हे ज्ञान आहे. आणि मग त्याने अष्टम गर्भ रूपानं परमात्मा प्रगट होणार. श्रावण महिना आला, देवकीचं तेज वाढू लागलं. देवदेवता स्तुती करू लागल्या. गर्भस्तुती करण्याकरिता देवता कारागृहात आल्या. हे सत्यपरम सत्यव्रतम सत्यंच नित्यम असं त्यांनी वर्णन देवदेवतांनी केलं महाराज. आणि मग त्यांनी भगवान प्रगट होण्याची वेळ आली. श्रावण महिना, त्याच्यात वद्य पक्ष आहे, त्याच्यात अष्टमी तिथी आहे, त्याच्यात बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रात्री 12 वाजता भगवंताचं प्राकट्य झालं. दिव्य असणारा प्रकाश पडला. त्याने आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती प्रगट झाली. बराचसा संवाद मध्ये झाला. वेळेच्या अभावी मला तो सांगायचा नाही. आणि मग त्यांनी भगवंतानं सांगून टाकले, हे बघा मी आलेलो आहे पण मला थांबायचं नाही. मग मला जायचं. कुठे जायचंय? नंदाच्या घराला मधून एक गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा म्हणजे. तेव्हा एवढा मोठा झाला असतो कसं गोकुळाला न्यायचं? तुम्ही ऐकता सर्व. मला यातले भाव सांगायला फार बरं वाटतं. खरं सांगू का? बघा, विचार करण्यासाठी गोष्ट आहे माझा. देव म्हणतोय मला घेऊन जा गोकुळाला. कोण म्हणताय? देव म्हणतोय. मला जायचं म्हणतोय. गंमत आहे.
आपण सगळेजण देवाकडे जायचं म्हणून याच्यात काही कौतुक नाही, काही मोठे पण नाही. लोक त्याच्यातच शहाजूतपणा करतात. आम्ही देवाला गेलो होतो, बरं गेला होता मग काय देवावर उपकार करायला गेला होता, त्याच्या डोक्यावर मी वाटायला गेला होता, कशाला गेला होता, आम्ही देवाला गेलो होतो. कौतुकानं लोक सांगतात, अरे तू गेला म्हणजे काय उपकार केला का देवावर? तुझं कर्तव्यच आहे देवाला जाणं, तुझं कर्तव्यच आहे देवाकडे जाणं, महत्वाची गोष्ट आहे. मग कौतुक कशात आहे? देवाला तुझ्याकडे येणं हे कौतुक आहे. माझा वारकरी संप्रदाय असा आहे महाराज की ज्याच्यात देव भक्तांची वारी करतोय. महत्वाची गोष्ट आहे, जगात कुठंच पाहायला मिळत नाही. देव भक्ताची वारी करतो, भगवान पांडुरंग परमात्मा माऊलींची वारी करतो. विशेष आहे महाराज ही गोष्ट. देवाला भक्तांकडे जावंसं वाटतं का? त्याचं कारण ते भक्त तेवढ्या तोला मोलाचे आहेत महाराज. त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी तसं आहे. आपलं जीवन आपण जगतोच गोष्ट खरी आहे, पण अंतर्मुख होऊन कोणी विचार करीत नाही महाराज. कधीतरी गंभीर व्हावं, कधीतरी अंतर्मुख व्हावं, कधीतरी शांत व्हावं, जगाच्या पलीकडे निघून जावं आणि फार पलीकडे निघून त्यांनी महाराज असा विचार करावा अंतर्गणात, देवा मला अशी त्यांनी अवस्था प्राप्त करून देणार आहे की जी अवस्था पाहून तू माझ्याकडे खेचत येशील, तू मला भेटण्याकरता येशील. मी तुला भेटायला येणं स्वाभाविक आहे, मी तुला भेटायला येतोच आहे, पण मला असं वाटतं माझं जीवन असं पवित्र व्हावं, माझं जीवन असं मंगलमय व्हावं, माझं जीवन असं शुद्ध व्हावं की तू मला भेटायला यावं. पण काय करावं? आतमध्ये जर डोकून पाहिलं तर सारा ओकिरडा पाहायला मिळतो. आतमध्ये काम भरलेला आहे, आतमध्ये क्रोध भरलेला आहे, आतमध्ये लोभ भरलेला आहे, आतमध्ये अहंकार भरलेला आहे. आणि सगळ्यात आणि खरकटेपणामुळे देव माझ्यापर्यंत येत नाही महाराज. पण कधीतरी भगवंतानं कृपा करावी आणि त्यानं मला पात्र करावं, तो माझ्यापर्यंत धावत येण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देव म्हणतोय मला जायचंय नंदाच्या घराला. का म्हणत असेल? अरे ते सामान्य नाही ज्यांच्या घरी जायचं, ते पवित्र आहेत, ते मंगलमय आहेत, ते शुद्ध आहेत, ते भगवंताच्या ठिकाणी अनन्य झालेले आहेत. अनन्य म्हणजे काय? अन्यस्य आश्रय त्याग, दुसऱ्याचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाची वाट पाहतायत, त्याचं नाव आहे अनन्य. ते खरे भक्त आहेत, त्यांची भगवान त्यांनी महाराज इच्छा करतोय, हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांच्याकडे जाण्याकरिता अट्टहास करतोय. सांगितलं त्यांनी, देवा तुला न्यावं कसं, एवढा मोठा आहेस म्हणे. मी लहान होणारा देव लहान झाला. देवकीनं स्तनपान करायला सुरुवात केली, पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जेकी झाली कासाची कळे, माझ्या बाळाची मारेल. देऊन टाकलं वसुदेवाच्या हातात. वसुदेवानं उचललेला कमळापती, पायची बंधने गळती. निघाले टोपलीत देवाला घातलं, डोक्यावर घातलं. धोधो पाऊस त्यांनी पडू लागला. यमुनेला पूर आला. देवानं पायाचा स्पर्श केला. यमुना दुभंगली, पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या आपल्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येला आकांत केला. कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली. आकाशात जाऊन उभी राहिली. तिने सांगायला सुरुवात केली, मूर्खा मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सगळ्यात आधी सुनंदेला कळाली. नंदराजाची बहीण आहे सुनंदा. त्यांनी भल्या पहाटे यशोदा राणीच्या महालामध्ये पाहण्याकरिता गेले. खिडकीतून डोकावून पाहिलं, नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसू लागला. धावतच यशोदेच्या समोर गेली. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झालेला आहे. झोपेत काय बाळांपण होत नसतं, महाराज पण झालं. त्याचं कारण माया प्रगट झाली. माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया. भाऊ आमचे वर्णन करून सांगायचे, अघटित घटना करणारी माया आहे महाराज. पण मायेच्या प्रभावानं सर्वांना झोप लागली होती. कन्या प्रगट झाली होती. वसुदेवानं आपला पुत्र ठेवला. कन्या घेऊन गेले. कोणालाच काही कळालं नाही. पण सुनंदेला त्यांनी भगवान दिसला. यशोदेला जागं केलं. फार आनंद झाला. आता धावत धावत नंद राजाला सांगण्याकरिता नंदराज भल्या पहाटे गोमातेची सेवा करत होते. भैया 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 म्हणून हाक त्यांनी मारतायत. नंदराज पाहू लागले, अरे एवढ्या पहाटे कोण हाका मारतोय? काय ग सुनंदे, का हाका मारते? भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे. वही बाळांत झालेले आहेत. तुम्हाला
तुम्हाला मुलगा झालेला आहे, लाला भयो हे, लाला भयो हे. फार आनंद झाला महाराज. नवरत्नांची माळ आपल्या गळ्यातली सुनंदीला देऊन टाकली. गोमातेची सेवा करत होते पहाटे. खरं सांगू, जन्मभर नंदराजानं गोमातेची सेवा केली म्हणून गोपाळ त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. भगवान का प्रगट झाला त्याचं एकमेव कारण जन्मभर गोमातेची सेवा केली म्हणून. म्हणून भगवान प्रगट व्हावा असं जर वाटत असेल तर गोमातेची सेवा केली पाहिजे महाराज. मग तुम्हाला आम्हाला काय आमच्या घरी गोमाता बांधायला काही जागा आहे का, आम्हाला कसं काय सेवा करता येईल, अशी पण माणसं शहरात राहणारे असतात. त्यांना काही जागा नसते गोमातेची सेवा करायला. मग काय करायचं? त्याला उपाय आहे ना महाराज. आपण रोज गोमातेची सेवा करू शकते. आम्ही डबे तयार केलेत गोसेवेचे. ते डबेच घरात नेऊन ठेवायचे. रोज 10 रुपये 5 रुपये काय गोग्रास म्हणून बाजूला काढून ठेवायचे. आणि तो डबा पूर्ण झाला की मग एकदा तो डबा फोडायचा आणि फोडल्यानंतर त्याच्यात जेवढी रक्कम असेल ती कुठेतरी गोशाळेत नेऊन अशा पद्धतीने द्यायची. आणि ते जर मनात काही खटकत असलं, वाईट वाटत असलं, ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी खरंच चारा येईल का, असे पण लोक सापडतात महाराज जगात. की त्यांचे चष्मेच संशयाचे असतात. ते चांगल्या नजरेने कधी बघतच नाही. मग संशयाचाच जर चष्मा डोळ्याला असेल तर सोपी गोष्ट आहे. जेवढे पैसे त्याच्यातून निघाले त्याचा चारा घ्यायचा आणि डायरेक्ट गोमातेच्या समोर येऊन टाकायचा. सरळ सरळ गोष्ट. आता किती लोक चारा आणून टाकतात. गोसेवा आपल्याला सुद्धा करता येऊ शकते आणि आपण अशा पद्धतीने ते जन्मभर गोसेवा केली म्हणून परमात्मा घरी प्रत्यक्ष प्रकट झाला. नवरत्नांची माळ म्हणजे नवविधा भक्तीच आहे महाराज. सुनंदीला देऊन टाकली आणि ही सुनंदा गवळण त्यांनी महाराज सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गावात बातमी पसरली. सगळा गाव आनंद विभोर झाला. एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं की त्या सुखाचा लेखा तुम्ही आता फ्रेश आहात सगळे असं म्हणताना सुद्धा माणूस फ्रेश असलं पाहिजे. नाही तर मग गोकुळीच्या सुखाला अरे सुख थोडं तोंडावर पण दिसलं पाहिजे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळात परमात्मा प्रगट झाला. मथुरा म्हणजे जसं त्यांनी माणसाचं शरीर असं आपण म्हणतो तसं त्यांनी गोकुळ शब्दाचा अर्थ होतो गोनाम इंद्रिय कुळनाम समूह. इंद्रियांच्या समूहात परमात्मा सगुण होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वांना विलक्षण आनंद त्यांनी झाला. एवढा आनंद झाला की त्याचा लेखाजोखा करता या करीती कथा गातिका आणि सर्वजण आनंद झाले. पण आता आपण फार वाईट असतो म्हणजे फार चांगलं सांगावं त्याच्यात पण म्हणून आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. ते म्हणायचे एक माणूस चांगला पोहणारा होता आणि नदीच्या पलीकडे त्याला जायचं होतं. अलीकडच्या काठावर पाण्यात उडी मारली, पोहत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण किती लोक विचार करत असेल या पणवर काय झालं असेल.
गटांगलं तर खाल्लं नसते, नाका तोंडात पाणी तर गेलं नसेल, खालून कशानं धरलं तर नसेल, बुडाला तर नसेल, म्हणजे गेला तर नसेल, असं पण हा काय काय करू शकतो महाराज. पण मोठा भयंकर असतो. सगळ्या लोकांना आनंद झाला गोकुळातल्या, पण एकाला दुःख झालं. त्याचं नाव आहे कंस. कंस म्हणजे अहंकार. त्याला त्रास होऊ लागला. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा जळकाप सुटला. मग त्यानं भगवंताला मारण्याकरिता षड्यंत्र करायला सुरुवात केली. लवकर षड्यंत्र केलं महाराज. त्यानं सगळ्या असुरांना बोलावलं, सगळ्यांना सांगितलं माझा शत्रू पंचक्रोशीत जन्माला आला. मला त्या देवीनं सांगितलेलं आहे तुम्ही जा माझ्या शत्रूला मारण्याकरिता. सगळेजण सज्जच होते. इतक्यात सर्वांच्या कानावर आवाज येऊ लागला, धप 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 धप. तिकडून येत होता. म्हणजे असा मोठ्यानं पावलं वाजण्याचा आवाज येऊ लागला. कोण आलं म्हणून सर्वजण पाहू लागले. समोरून एक बाई येत होत्या महाराज. उंच होत्या, धिप्पाड होत्या, काळ्या कबिन होत्या. तुम्हाला माहिती आहे त्यांचा परिचय. त्यांचं नाव आहे पूतना बाई. ते आलं, काय रे कंसा काय करत होतास? म्हणजे काय नाही, माझा शत्रू जन्माला आला, त्याला मारण्याची तरतूद करत होतो. ती म्हणली अरे वेड्या, एवढं लेकरू जन्माला आलं, त्याला मारण्याकरिता एवढे मोठे आसूर त्यांनी बोलावलेस. हे काय या आसुरांचं काम आहे का? मी मारते म्हणे त्याला, लहान लेकरू मारायला लागतं काय म्हणे, केसानं गळा कापते. तेव्हापासूनची मन आहे. नदीला नक लावलं की आता मरेल म्हणे, तेव्हापासूनची मन चालत आलेली आहे. म्हणून त्यांनी मी जाते मारायला. मग तिने त्यांनी सुंदर असं रूप धारण केलं. स्तनामध्ये विष घेतलं महाराज. भागवतकार वर्णन करून सांगतात, अहो बकियम स्तनकाल कूटम जिघनसया पाय यदप्य साध्वे लेभे गतीं धातुचितां ततोन्य कमवा दयालुं शरणं प्रजेन. तिसऱ्या स्कंदामध्ये त्यांनी आलेले हे वर्णन आहे भागवताचे. म्हणून त्यांनी महाराज मारण्याकरिता आली पूतना, भगवंताच्या समोर आली, सुंदर रूप धारण करून आली. पण सगळी कथा सर्व लोकांना माहिती आहे. भगवंताने तिचा उद्धार करून टाकला. माऊली वर्णन करून सांगतात, तुवा सनकाधिकाचे विमाने सायुज्य संवृत्ती झाला पूतने जी विषाची निस्तनपाणी मारवाली. भागवतकारांनी सांगितलं धातुचितां ततोन्य. धातू म्हणजे माता. आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती पूतनेला प्राप्त करून दिली. पूतनेचा उद्धार झाला महाराज. म्हणजे यशोदेला आणि देवकीला जी गती दिली तीच गती भगवंतानं त्यांनी पूतनेला दिली. पूतना मारल्यानंतर त्यांनी महाराज तिचं शरीर गोपाळांनी अशा पद्धतीने पेटून दिलं, तुकडे तुकडे करून. 6 महिने जळत होती. नामा म्हणे तिला अग्नी सुगंध नमाय गगनी. तिचा सुगंध येऊ लागला. का बरं सुगंध येत असेल? अरे भगवंताचं सानिध्य तिला प्राप्त झालं. तर सांगू का, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं सानिध्य प्राप्त होतं त्याचा सुगंध येतो महाराज. त्याचा सुगंध दरवळतो. आणि खरोखर त्यांनी दिगंतात पसरतो, महत्वाची गोष्ट आहे. तसा सुगंध दरवळावा, आपण भगवन्मय होऊन जावा, हा त्याचा भाव आहे. पूतना मारली गेली, देवाला खाली उतरवून आणलं. यशोदा राणीने विचार केला माझ्या बाळाला दृष्ट झाली असेल, दृष्ट काढली पाहिजे. बायका दृष्ट काढतात की नाही महाराज? म्हणजे त्यांनी खरखर केस विसरून थोडे केस घ्यायचे, मीठ घ्यायचं, मिरच्या घ्यायच्या, असं करून उतरून त्याच्यावर टाकायचं, नाही तर जाळ करायचा, त्याच्यात ते टाकायचं. असं त्यांनी करतात की नाही? मोठा हांडा घ्यायचा, त्याच्यात कागद भरायचे, मग ते पेटून द्यायचे, मोठी परात घ्यायची, त्याच्यात पाणी घालायचं. मग असं 5-7 वेळेला काही पुटपुट कोणते मंत्र म्हणतात मला माहिती आहे, शिवाय देतात वाटतं त्या. असं त्यांनी आहे. त्याच्यात हांडा पालथा घातलं की मग ते सगळं पाणी ओढून घेणार, फट 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 करायला लागलं. मग बघ कशी शिव्या देते, बघ कशी शिव्या देते, असं त्यांनी म्हणतात. गाडगा असं गरम केलं, असं छोटंसं चांगलं लाल केलं, देवावरून 5-7 वेळेला असं उतरवलं, मग पालथं घातलं, ताटामध्ये वरतून पाण्याची धार धरली, खडखड 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 वाजायला लागलं. असे अनेक प्रकारे दृष्ट काढले जाते. भागवतात काढलेली दृष्ट सांगतात. काय केलं माहिती आहे? कन्हैयाला घेतलं आणि गोशाळेत गेले. गोशाळेमध्ये गेले आणि गोशाळेत गेल्यानंतर त्यांनी गोमातेची शेपटी हातात घेतली आणि गोमातेची शेपटी हातात घेऊन 18 वेळेला त्यांनी उतरवली महाराज. 18 श्लोक आहेत, त्याला बालरक्षा स्तोत्र म्हणतात. भागवतात आलेलं बालरक्षा स्तोत्र आहे. गायीची शेपटी बाळावरून 18 वेळेला त्यांनी उतरवली, याला दृष्ट लागू नये म्हणून. आपल्या बाळाला जर दृष्ट लागत असेल घरी तर सहज आपण हे करू शकतो म्हणून. बालरक्षा स्तोत्र जर म्हणता आलं नाही तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणावं आणि त्यांनी 18 वेळेला गायीची शेपटी उतरवली. आणि एवढं जर नाही ध्यानात राहिलं तर साधी गोष्ट आहे, रामकृष्ण हरी म्हणावं आणि गायीची शेपटी त्यांनी उतरवावी, म्हणजे बाळाची दृष्ट निघून जाते. फक्त पथ्य एकच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाही तर जर्सीची शेपटी उतरवली तर मग बाळाला आणखी रोग होण्याची दाट शक्यता आहे. असं रोगात बाळाला घालू नका. गावरान गायची शेपटी कन्हैयाची दृष्ट काढली महाराज. गोमूत्राचा गाडवा भरून आणला, त्याच्या डोक्यावरच गोमूत्र ओतलं महाराज. त्याने डोळे बंद करून, आता त्याला बरं वाटत होतं, गोमातेच काही गोमूत्र आहे महाराज. आपण डोळे बंद करून येते म्हणला, पूतना मारून टाकली खरी, पण एवढं सगळं पुढे होणार आहे मला माहित नव्हतं. म्हणून अशा पद्धतीने त्याला स्नान घातलेलं आहे, त्याची दृष्ट काढली. पूतना मारल्याची बातमी त्यांनी कंसाला कळाली. कंस भयभीत झाला. तेव्हा महाबळ नावाचा तिने असुर पाठवला, तो ब्राह्मणाच्या वेशात आला.
भगवंतानं महाराज त्याची विटंबना करून टाकली. महाराज वर्णन करून सांगतात, हे विटंबिला भट दिला पाठीवरी पडला. अनेक प्रसंग जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, डोंगराचे 12:30च्या दरम्यानच पळत गेला महाराज कंसाच्या समोर. कंसा जाऊ नकोस. मग मात्र त्याने महाराज कंसाला बातमी कळाली. कंसा, अरे मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. कारण तो ब्राह्मणांचा भक्त आहे, हा महत्वाचा विचार आहे. त्याच्या समोरच लिहिलं जातं गो ब्राह्मण प्रतिपालक. म्हणून त्याने तो ब्राह्मणांचा सांभाळ करणार आहे म्हणून नकली ब्राह्मण होऊन गेलो तरी जिवंत परत आलो. तू जर गेला तर तुझी गॅरंटी देता यायची नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं तर एकाच राजाच्या समोर लिहिलं गेलं गो ब्राह्मण प्रतिपालक. आणि तो राजा जर कोणी असेल तर तो शिवबाई छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांच्या नावासमोर गो ब्राह्मण प्रतिपालक असं लिहिलं गेलं महाराज. ब्राह्मणांची त्यांनी सेवा करणारा आणि गोमातेची सेवा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. हा महत्वाचा विचार आहे. महाराज म्हणतात त्यांच्या समोर गोमातेला मारणारा त्याने कसाही त्याचा हातच छत्रपतीने तोडून टाकला. दसकटी आता असलं सांगत नाहीत, ती असली चरित्र सांगत नाहीत महाराज. रायरेश्वरावर त्यांनी अभिषेक केला रक्ताचा हे सांगत नाहीत. भगवती जगदंबेनं तलवार दिली, भवानी तलवार हे सांगत नाहीत ते. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं सांगत नाही. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणतात. आणखी सांगू का तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. इथून मागच्या काळामध्ये जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी असं म्हणलं जात होतं. म्हणजे भवानीचं नाव आधी घेतलं जात होतं, मग शिवरायांचं नाव घेतलं जातं. आता काय केलं, आता जिजाऊंचं नाव घेतात. फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, जिजाऊंचं नाव घेतलंच पाहिजे ना, पण जिजाऊंचं नाव घेता घेता भवानी का वगळतात? ती भवानी तेवढीच महत्वाची आहे शिवरायांकरता. मग भवानी वगळली का करता, कशा करता? षडयंत्र तुम्हाला कळत नाही, तुम्ही फार भोळे बाबडे आहात. भूमिगत असणारं कार्य लोक जीवावर उदार झाले तुमचा धर्म बुडवाय करता. फक्त तुमचा धर्म बुडवणं एकमेव टार्गेट आहे महाराज. तुमच्यातले तुमच्यात भांडणं लावायचे, तुमच्यात टक्कर लावून द्यायचे, बघत बसायचं मस्त पैकी. आणि आपण सुद्धा त्यांनी महाराज कुऱ्हाडीच्या दांड्यासारखे आपण एकमेकावर भांडत राहतो आणि स्वतःबरोबर भांडण करतो. महाराज महत्वाची गोष्ट आहे, सावध झालं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि विचारपूर्वक काही गोष्टींचा निर्णय केला पाहिजे. मध्ये मध्ये लोकांनी गुढ्याच बंद केलं भरायच्या. म्हणजे का रोज भरायचं नाही? म्हणजे त्याला संभाजी महाराजांचं मस्तक उडवलं, भाल्यावर घेतलं, आया बहिणीचे लुगडे त्यांनी घेतले. ते प्रसिद्ध आहे महाराज. आता मला काय, मी काय करू, मला दम निघत नाही ते सांगितल्याशिवाय. तुमचं काय असेल मला माहित नाही. पण वस्तुस्थिती हीच आहे. मला कोणाचं भ्यावही वाटत नाही. आहे त्यांनी महत्वाचं मत भेव कोणाला, माझा मालक आहे ना महाराज, माझ्या डोक्यावर उभा आहे. मग काय होईल होऊन, कोण काय करणार आहे? तुम्ही गो सेवा करत आहात आणि एवढं सगळ्या जगाबरोबर भांडतात. भ्याव वाटतंय काय? का बरं भ्याव वाटत नाही? माहिना मालक उभा, मग त्याच्या जीवावर त्यांनी धडाडे आहे म्हणतात. कीर्तनकाराने त्यांनी लोचक नसावं. कीर्तनकाराने लोकांच्या समोर त्यांनी लोकांकडे पाहून त्यांनी लाजायचं काय काम नाही. मला लोक काय करणार आहे? लोक कोणालाही चांगलं म्हणतात, लोक कोणालाही वाईट म्हणतात. लोकांकडे पाहून जर जगत असाल तर सामान्य आहात तुम्ही. जगायचं असेल तर दोघांकडे पाहून जगा. कोण म्हणजे परमात्मा, दुसरे संत. दोघांच्या दृष्टीत काय काम आहे? महत्वाची गोष्ट सांगतो. म्हणून त्यांनी धर्म अतिशय महत्वाचा आहे. छत्रपती शिवराय त्यांनी धर्म सांभाळा, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांनी महाराज गोमातेचा सांभाळ करणारा देव आहे आणि ब्राह्मणांचा सांभाळ करणारा आहे. मी जिवंत आलो त्याचं कारण तो ब्राह्मणांचा भक्त आहे. तरी कंसाला कळालं नाही महाराज. कंसाने अनेक असुर पाठवले आणि भगवंताने वेळेच्या अभावी सगळे मुक्तीपंथाला पाठवले. महाराज वर्णन करून सांगतात, हे काग बग रिठा मारले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली, सारी दैत्यांची खाण बुडवली. एवढंच केलं का? नाही. भक्तांना आनंद देऊ लागला. काय करतोय? रांगू लागला. रांगत रंगणी, चोरी तलवणी, खावणी झाली ती गवळणी. रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभा राहता राहता चालू लागला. चालता चालता पळू लागला. आणि पळता पळता मित्रांबरोबर खेळू लागला. किती जवळ आलो आपण आता. खेळू लागला. खेळणारा कन्हैया नाही, त्याचे सगळे मित्र त्याने महाराज विशेष आहे, सामान्य नाहीत. त्याच्या मित्रांची नावं पाठ करून ठेवा महाराज, पुण्य लागेल. त्यांची नावं घेतल्यानं पुण्य प्राप्त होईल. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही त्याच्या मित्रांची नावं आहेत. मैत्री करावी फक्त कन्हैयानंच करावी महाराज.
नाहीतर मित्र त्यांनी असावा जो जीवाला जीव देणारा असावा. कधीच त्यांनी असे पळकुटे मित्र सापडतात महाराज. कधी कधी कठीण प्रसंग आला की सोडून देतात. फक्त ते भातापुरतेच असतात. भातापुरतेच असतात महाराज. ते काहीतरी मिळालं तरच जवळ राहतात. पण मित्र असे त्यांनी असावेत की जे त्यांनी जीवाला जीव द्यायची तयारी असावी असे मित्र असतात. कन्हैयाचं फार प्रेम आहे महाराज. पेंद्याशिवाय करमत नाही देवाला. वाकुड्याशिवाय करमत नाही देवाला. वरद्याशिवाय करमत नाही देवाला. मधुमंगलाशिवाय करमत नाही देवाला. महाराज देव प्रेम करणार आहे. गोपाळ त्याच्यावर प्रेम करतात. जीवापाड प्रेम करतात गोपाळ भगवंतावर. अशीच सवंगडी आहेत महाराज. त्या सवंगड्यांकडे पाहिलं सगळे मरतुकडे आहेत म्हणे. कारे मरतुकडे झालात गोपाळ. त्यांनी गवळ्याच्या घरचे मुलात म्हणे घरी खायलाच भेटत नाही काही. मग काय करायचं म्हणून आपण एक मंडळ स्थापन करू. त्यानं मंडळ स्थापन केलं. चौर्य विद्या प्रसारण मंडळ. म्हणजे चोरी करायची आता. म्हणजे सगळ्यांना सांगून टाकलं आलं तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो छोटं बरी पुढे म्हणाल तो बरी भरपूर खायला देतो असं लगेच सांगितलं. आता काही भरपूर खातात पण तसेच राहतात. त्याला इलाज नसतो काय असं आहे. ते कायमचेच मरतुकडे असतात. असू द्या. म्हणून त्यांनी गोपाळ आहेत त्यांना खाऊ घालायचं. मग काय केलं यानं ठरवलं आता आपण चोरी करायची. म्हणून त्यांनी गोपाळांच्या घरात अशा पद्धतीने घुसू लागला. गोपिकांच्या घरामध्ये त्यांनी घुसू लागला आणि रात्री सगळी पोळी घेऊन जायची आणि मग ते सगळं दही दूध तूप लोणी त्यांनी खायचं. आणि मग निघून जायचं. माठ फोडून टाकायचे. असा त्यांनी रोज प्रयोग घडू लागला. गोपिका पाहू लागल्या. पाहती गवळणी ती पालखी दुधानी म्हणते नंदाची पोरे आधी चोरी केली खरे. नंद राजाच्या पोरानं चोरी केली. सगळ्या गावात पोघाटा झाला. कसं काय झालं हे म्हणजे तयावी नहे नासी नव्हे दुसरे आयसे. त्याच्याशिवाय कोणी हे करू शकत नाही. तोच असा नाश करणार आहे. मग यशोदेच्या समोर गारणे जाऊ लागले. यशोदा मान्य करायला तयार नाही. 5 वर्षाची माझी बाळ अंगणी माझ्या खेळे काय सांगता गारणे गोकुळच्या तुम्ही गोकुळात करणारे हात 12 घरच्या 12 ढालगजा. मला त्यांनी गारणं सांगता माझ्या कन्हैयाला तुम्ही पकडून दाखवा. तुम्ही त्याला रंगी हात पकडलं की मग मी समजेन की तुम्ही खरोखर काही खरं सांगता. मग गोपिकांनी त्याला पकडण्याकरिता तटबंदी करायला सुरुवात केली. हातात काठ्या घेऊन गोपिका उभ्याच राहू लागल्या. रात्रभर जागते रहो हातात काठ्या घेऊन उभ्या. कन्हैया आला. सगळ्या गोपाळांना घेऊन आला आणि गोपिका दुसऱ्या हातात काठ्या घेऊन उभ्या आहेत. काय करावं. गोपाळ म्हणले देवा आज काही खायला दिसत नाही. बरं 12:30 वाजून गेले पण बुवाच्या मनात थांबण्यासारखं वाटत नाही. काय करावं. देव म्हणून चिंता करू नका खायचं ना तुम्हाला. माझं म्हणणं ऐका सगळे डोळे बंद करून घ्या. कीर्तनात त्या लोकांनी डोळे बंद केले की कीर्तन डोळे बंद करून घ्या असं सांगितलं. सगळ्या गोपाळांनी डोळे बंद केले. डोळे बंद केले की सगळे गोपाळ आतमध्ये गेले. माझ्या दही दूध तूप लोणी खायला सुरुवात केली. पण गोपिकांना चाहू लागली. गोपिका घरात आल्या. कुणी तर म्हणाले कन्हैया गोपिका आल्या आता काय करायचं. देवाला चिंता करू नका परत डोळे झाका. सगळे गोपाळ म्हणजे वारे डोळे झाकले की आत नेतोय डोळे झाकले की बाहेर नेतोय. नेमकं काय करत असेल पाहिलं पाहिजे. पेंद्याच्या मनात विचार आला. तो सगळ्यात मोठा होता. 11 वर्षाचा होता आणि भोळा भाबडा होता. देव 5 वर्षाचा होता. पेंद्या म्हणा पाहू तरी काय करतो निदान हाताने डोळे झाकले असे. अशा डोळे झाकल्यानंतर सगळे गोपाळ त्यांनी महाराज बाहेर निघून गेले. एकटाच अडकला सवान्यात. घोडं त्याला काही तुमच्याकडे काय नाव असतील. सवान्यात अडकलं. कमरेपासून खाली होतं आणि इथून वरती होतं. आता त्या गोपी आल्या म्हणजे कुठे गेले सगळे गोपाळ. चोर कुठे गेले पाहिलं कोणी सापडलं नाही. एक वरती त्यांनी पाय हलवित होता. त्याच्याकडे पाय हातात काठ्या होत्या गोपिकांच्या. ते दानादन मार द्यायला सुरुवात केली महाराज. साऱ्या पोटऱ्या साळून काढल्या. त्यापासूनचा शब्द आहे. 5000 वर्षापूर्वीचा शब्द आहे पोटऱ्या साळून काढणे. चांगल्या पोटऱ्या साळल्या. मग बोंब मारायला लागला. कन्हैया धाव कृष्णा धाव कन्हैया धावत आला. अरे पेंद्या कुठे अडकला. डोळे झाकले नव्हते का. तो म्हणून देवा झाकली होती पण अर्धेच झाकले होते. पण तेव्हा मला वेड्या माझ्यावर विश्वास जर ठेवायचा असेल तर डोळे झाकून ठेवायचा. जर अर्धवट विश्वास ठेवला मारच खावा लागतो. दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय भाव आहेत माझ्या कथेतले भाव आहेत ते चरित्रातले भाव आहेत ते. म्हणून त्यांनी मार खावा लागतो का. बऱ्याच लोकांचा विश्वास गळ्यात माळ तर बऱ्याच दिवसाचे घातलेले आहे. पण तरी पोटात एका कोपऱ्यात संशय आहे. माळ घालून जीव जाळतो येतपर्यंत ठीक आहे पण देव असला म्हणजे बरं होईल. असे पण लोक आहेत माझ्या समाजात. हे कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. ज्याच्या मापाला बसतात त्याला बरोबर फिट बसतात. कुठेतरी कोपऱ्यात हा भाव असतोच दडलेला. माळ तर घातली नाही. मी कपाळाला गण मळवट भरतो असं त्यांनी वाऱ्या करतो पथ्या वाचतो पण देव असलं म्हणजे बरं होईल. नसलं तर फार वायाला जाईल असा भाव आहे ना महाराज. डोळे
डोळे झाकून विश्वास ठेवा, देव काय पकडलं जाईना. एक गोपी म्हणली पकडतेच मी आता त्याला. तिनं पकडण्याचा प्रयत्न केला, वाटच पाहत राहिली. देव आला महाराज तिच्या घरामध्ये. कारण की पकडण्याचा वेळा उचलून होते ना, तो आल्यानंतर तिने लगेच दरवाजा बंद करून दरवाजा बंद केला. असंच त्यांनी पकडला. गोपाळांबरोबर कन्हैया खेळत होता. गोपाळांना खाऊ घालण्याकरिता प्रयत्न करत होता. सामान्य असणारा कन्हैया नाही, मूर्तिवंत असणारा ब्रह्म. उपक्रम कीर्तनाचा करताना आपण उपक्रम केला, शब्दांच्या पलीकडचं पारमार्थिक सत्तेतलं शुद्ध सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म त्याच्याकरताच चाललं होतं ते. पण असं असणारं शुद्ध ब्रह्म, ते ब्रह्म सगुण साकार होऊन आलं. किती सुंदर आलं त्याच्याकरिता आपण प्रमाण पाहिले. ते सुंदर असणारं ब्रह्म गोपाळांबरोबर खेळू लागलं. आणि गोपाळांबरोबर खेळता खेळता गोपाळांना संतुष्ट करण्याकरिता गोपिकांच्या घरात बसून चोरी करू लागलं. आणि चोरी करणाऱ्या त्या परब्रह्माला त्यांनी गोपिकांनी पकडलं आणि पकडून बांधून टाकलं. कुठं बांधून टाकलं गोपिकांनी, महाराज वर्णन करून सांगितलं. सच्चिदानंद घन ब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडे या जीवा, ते परब्रह्म त्यांनी सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रगट झालं. गोपाळांबरोबर खेळू लागलं आणि खेळता खेळता गोपाळांना संतुष्ट करण्याकरिता त्यांनी चोरी करू लागलं. आणि चोरी करता करता पकडलं गेलं. आणि पकडल्यानंतर त्याला धारणला बांधून टाकलं. महाराज एक धारण शब्दाचा अर्थ आपण ऐका, दोन अर्थ सरळ सांगून टाकले जातात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, वेळ कमी आहे ना, 5-10 मिनिटात मी थांबणार आहे, चिंता करू नका. महत्वाचा मुद्दा सांगतो. गवळणी बांधिती धारणासी गळा, हे म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? एक धारण, त्याला खांब जो उभा आहे त्याला रवी त्यांनी बांधलेले आहे, त्या खांबाला धारण म्हणतात. इथपर्यंत कळाला हा पहिला अर्थ, शब्दार्थ. दुसरा अर्थ सांगतो, ज्यानं अवतार धारण केलेला आहे, जो त्यांनी महाराज धर्मस्थापनेकरिता अवतार धारण आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. जो अवतार धारण करून आलेला आहे, त्या अवतार धारण करून आलेल्या देवाचा गळा बांधून टाकला, असं म्हणण्याचं. गवळणी बांधिती धारणासी गळा, म्हणजे जो धारण करून आलेला अवतार त्याचा गळा बांधला. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ सांगतो, ज्यानं संपूर्ण जगत धारण केलेलं आहे, या संपूर्ण जगताला जो स्वतःवरती धारण करतो आणि तो त्यांनी महाराज बांधला गेला. गवळणीने त्याला बांधून टाकले, हे म्हणण्याचं तात्पर्य. माझ्याकडे याच्यात बरंच लांबवण्यासारखं आहे, पण ते सगळं सांगून आता मला तुम्हाला दुसरीकडे यायचं नाही. फक्त कृष्णचरित्राच्या ठिकाणी स्थिर ठेवायचं, लक्षपूर्वक आहे. गवळणी त्याला बांधून टाकतात. तिनं त्यांनी पकडलं आणि बांधून टाकलं महाराज धारणा. मग म्हणले फार सगळ्या गावाला त्रास देतोस काय? तुझ्या आई म्हणते पकडून दाखव. पकडला की नाही, आता बांधूनच टाकला. आता सांगायलाच जाते म्हणजे तुझ्या आईला घेऊनच येते. घाईघाईनं त्यांनी त्याला बांधून घराच्या बाहेर गेली, बाहेरून कडी लावून घेतली. त्याला कोंडून घेतलं घरामध्ये आणि यशोदेच्या समोर गेले. आता एखादा पराक्रम केल्यानंतर माणसाला गप राहत नाही ना महाराज. तोंडाला ते माउथ पब्लिसिटी, तोंडानं प्रचार करून केला. सगळं सांगायला धरला ना, मी धरला
मातीच आहे महाराज. हे असं असं करणं म्हणजे मातीच आहे, दुसरं काहीच काम नाही. छाताड बनवणारे लोक त्यांनी समजून घ्यायचं, त्यांनी अहंकार नरकातच नेऊन घालतो, दुसरं कुठंच नेत नाही. मग कोणाचाही असो, कोणालाही हो, अहंकार झालं की नरकातच. का म्हणे नरकात आले अभिमान, अभिमान हा नरकात घेऊन जातो. तो परमार्थातला असो नाही तर संसारातल्या माणसाला असतोच माझा अभिमान. त्यांचं कशाला गाणं गात बसू मी. परमार्थिक माणसाला अभिमान होत नाही. तो अभिमान तो कितीही परमार्थिक असला तरी अधोगतीला घेऊन जाऊ शकतो. तिने त्यांनी मला पकडलं देवाला, पण सगळ्या गावात सांगू सुटली. यशोदेच्या समोर गेली, यशोदे बाहेर ये. म्हणजे काय झालं, फार शहाणपणा सांगते. नाकाने आता वांगे, आता नाकाने कशी काय सोलतायत असतील वांगे मला माहित नाही, पण नाकाने वांगे सोलते. तुझं पोरगा असं फार सज्ज नाही असं त्याने झालं, बांधून टाकले. म्हणे चल बघायला. यशोदाराने विचार करायला लागली, बांधून टाकलं. आरडाओरडा करून सगळा गाव जमा झाला. सगळं गाव बरोबर घेऊन गेली महाराज. दरवाजाची कडी उघडली. तिच्या मनात एकच भाव आहे, तेव्हा बांधून टाकलेला आहे. घरात घुसले सगळे लोक, आणि घरात घुसल्यानंतर तिला एकटीलाच कृष्ण दिसत होता. तिला एकटीलाच कृष्ण दिसत होता, आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तिचं पोरगं दिसत होतं. लोक म्हणले कुठे आहे कृष्ण, हे काय कृष्ण बांधून टाकला. ती म्हणायची हा कृष्ण आहे, आणि लोक म्हणायचे तुझंच पोरगं बांधून टाकलेलं आहे. दोन कारणं सांगतो, त्याची दोन कारणं सांगतो. एक कारण पहिलं असं आहे की कृष्णाने लीला केली म्हणून बाकीच्या सगळ्या लोकांना तिचं पोरगं दिसत होतं, आणि तिला एकटीला कृष्ण दिसत होता. पहिलं कारण. दुसरं कारण सांगतो, तिच्या अंतःकरणामध्ये कृष्णाला एवढा छंद लावला होता की तिला कृष्ण वाचून दुसरं काही दिसतच नव्हतं. तिच्या मुलात पण तिला कृष्ण दिसत होता. घरात खेळणारं पोरगं धरलं, स्वतःच पोरगं बांधून टाकलं, त्याला कृष्ण म्हणू लागले. ही परमार्थाची उच्च अवस्था आहे महाराज. दुसरं दिसतच नाही. देखती त्या व्रतार हरीच्या रूपे, सासुरे माहेर सासू सासरा दीर, देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. मुलं बाळ सगळे त्यांनी कृष्णमय झाले. कंठी धरला कृष्ण म्हणे, अवघा जगी प्रकाश, कहा बगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. अशी अवस्था निर्माण झाली. म्हणून त्यांनी असं घडलं. मग मात्र त्यांनी कन्हैयानं पाहिलं की आता ही फसलेली आहे. सगळ्या लोकांनी तोंड भरून तिला नावं ठेवले. यशोधरांनी घरी गेली, आणि आता हा धावत धावत यशोदेच्या दिशेनं त्यावेळी निघाला. मैया मैया मैया. काय रे काना, मैया फार भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. मैया फार भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. हा धावत येऊन यशोदेला जेवायला मागतोय महाराज. जगाचा मालक आहे, आणि आज यशोदेच्या समोर जेवायला मागतोय. महाराज बोलून करून सांग धावणीया
असावा. 2 मृदंग वाजवणाऱ्यांनी सारखेच बोल एकाच वेळेला धनावून वाजवावे आणि 2 गाणाऱ्या लोकांनी एकाच वेळेला अट्टहास करून त्यांनी गायन करावं आणि भगवंताच्या नामाचा घोष व्हावा, त्या घोषात शरीर पडावं. मोठी गोष्ट आहे. कधी कधी असं झालं की आठवण येते मला, असं वाटतं असंच झालं पाहिजे. कीर्तनात जय विठ्ठल करता करता थांबता आलं पाहिजे, असं झालं पाहिजे. त्याच्याकरता कपाळ असावं लागतं. असो देवाची दया झाली तर काय हरकत आहे, असं व्हायला होऊ शकतं महाराज. असं आहे बघा. कन्हैया यशोदेच्या मागे धावतोय, दावूया मागे यशोदे भोजन, आई मला खायला दे, मला फार भूक लागली. यशोदेने त्यांनी म्हणून थांब जरा मी काम करते, आता लांबलचक प्रसंग आहे तो सांगत नाही मी. यशोदेला त्यांनी खायला मागतोय. तिनं त्यांनी सांगितलं मी मंथन करते, अरे असं करू नकोस, मला त्यांनी मंथन करू दे नाही, सोड रवीचा हात हरिले बाळा करू दे रे मंथन. मग मांडीवर घेतला, हातात त्यांनी लोण्याची वाटी घेतली, त्याला खाऊ घालायला सुरुवात केली. पण खाता खाता त्यांनी तो खातोच आहे पण तिला वास आला माझा. कशाचा वास आला? घरात चुलीवर दूध ठेवलं होतं, ते दूध उतू गेलं होतं आणि उतू जाऊन त्यांनी महाराज ते जळालं होतं. दूध जळालं होतं. दूध जळालं. तुम्ही ऐकतात ना सगळे? दूध जळालं. कशामुळे जळालं? अहो ते जळालं म्हणून जळालं, ते लोण्यावर जळालं. त्याच्या मनात असं विचार आला दुधाच्या की लोणी खायला लागलं, आता माझा काय उपयोग आहे? दूध काय सामान्य नव्हतं, पद्मगंधा गाईचं दूध होतं. श्यामसुंदराची सगळ्यात प्रिय असणारी गोमाता, तिचं नाव आहे पद्मगंधा. पद्मगंधा गाय म्हणतात. 9 लाख गायी आहेत, सगळ्या गायींचं दूध काढायचं आणि 1 लाख गायींना पाजायचं. असं थोडं थोडं करून 1 लाख गायींचं दूध काढायचं, 10,000 गायींना पाजायचं. थोडं थोडं करून 10,000 गायींचं दूध काढायचं, 1,000 गायींना पाजायचं. थोडं थोडं करून नाही 1000 गायींचं दूध काढायचं, 100 गायींना पाजायचं. 100 गायीचं काढायचं, मग ते त्यांनी मला 10 गायींना पाजायचं. 10 गायींचं काढायचं आणि थोडंसं दूध पद्मगंधेला पाजायचं आणि तिचं दूध काढायचं आणि कन्हैयाला प्यायला द्यायचं. हे सगळ्या गायांचं दूध अशा पद्धतीने मोठ्या अखंडानंद स्वामींच्या मुखातून ऐकलं मी. म्हणून गाईचं पद्मगंधीचं दूध, तिचं पद्मगंधा म्हणण्याचं तात्पर्यच असं होतं तिच्या दुधाचा सुवास येत होता मला, कमळासारखा गंध येत होता पद्मगंधेचं दूध. ते दूध विचार करायला लागलं, हे लोणी खायला लागलं, आता माझं काय काम आहे म्हणून त्याने ते मरतोच म्हणला. आता त्यानं चुलीतच उडी मारली आणि जळालं. जळाल्याचा वास आला. बायकांची नाकं फार चाणक्ष असतात महाराज. त्याने जर स्वयंपाक केला, भाजीत मीठ कमी आहे का जास्त आहे चाकून पाहायचं काम नाही महाराज. नुसतं भोगलं तरी त्यांना कळतं मीठ कमी आहे का जास्त आहे. आता ते सगळ्यांना नाही, सुगरण बायकांना कळतं. नाही तर वेगळं सासरण मायासारखं कमी झालं तरी तसंच, जास्त झालं तरी तसंच असतं. म्हणून त्यांनी वासावर कळतं त्यांना स्वयंपाक कसा त्याने झालेला आहे. तसं वास आला यशोदेला, तिनं देवाला खाली ठेवलं आणि देवाला खाली ठेवून त्यांनी मला दूध पाहण्याकरता गेली. देवानं विचार केला, अरे मी जगाचा मालक आहे, कोणाला कधी सापडत नाही, हिच्या हातात सापडलं मला ठेवून गेले. राग आला, हातात काठी घेतली, सगळे माठ फोडून टाकले, दह्या दुधाचा रबडा करून टाकला. वरती शिंक्यावर असणारे माठ ते पण फोडले, वानरांना खाऊ घालू लागलं महाराज. असं त्यांनी करू लागलं. यशोधराणी बाहेर आली, तिनं पाहिलं सगळे माठ फोडले. आता काय केलं पाहिजे? कन्हैया थांब, तुला पकडते. त्याच्या मागे पळू लागली पकडण्याकरिता. तो त्यांनी महाराज पुढे धावतोय. म्हातारपणाला मुलगा झाला तर दम लागला महाराज. कन्हैया थांबणारे, मग थांबला. मग बांधून टाकायचं ठरलं. बांधण्याचा प्रयत्न केला पण सगळ्या दोऱ्या संपवून गेल्या, वेळ कमी होता ना. त्याच्यामुळे ती दुरी लांबवण्यात काय अर्थ नाही मला. मग काय करावं, कशाला बांधला जात नाही म्हणून पदरानं बांधला. पदर म्हणजे प्रेम, रज्जू म्हणजे गुण. गुणाने बांधला जात नाही. भक्ती आतुष्यती केवलम नच गुण आहे, भक्तिप्रिय माधवा. गुणाने संतुष्ट होत नाही. मला फार पोपटासारखं बोलता आलं म्हणजे देव माझ्यावर प्रसन्न होईल असं समजू नका. तुम्हाला फार चांगलं वाजवता आलं म्हणजे देव प्रसन्न होईल असं समजू नका. फार चांगलं तुम्ही गाऊ शकता म्हणून देव प्रसन्न होईल असं समजू नका. चांगलं वाजवल्यानंच प्रसन्न होईल, पण त्याच्याकरिता वाजवल्यानं प्रसन्न होईल. तुमचं वाजवणं जर मला प्रसन्न करण्याकरिता असेल देव प्रसन्न होणार नाही. तुमचं गाणं जर मला प्रसन्न करण्याकरिता गात असाल देव प्रसन्न होईल. माझं बोलणं तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून असेल देव प्रसन्न होणार नाही. भाव, प्रेम महत्वाची गोष्ट आहे. रज्जू म्हणजे गुण आणि पदर म्हणजे प्रेम. प्रेमानं बांधला गेला, उखळाला बांधून टाकला, उखळ उपटून घेतलं. अशा अनेक लीला करू लागला. यशोधराणी कंटाळली. मग सांगितलं आता घरी राहू नकोस, जाई वनात जा, गोमातेला घेऊन त्यांनी रानात जा. आणि मग हा कन्हैया त्यांनी गोमातेला आपल्या बरोबर घेऊन रानात जाऊ लागला. महाराज वर्णन करून सांगतात, हिंडे रानो
सगळं जग ज्याच्या मागे धावत आहे तो गोमातेच्या मागे धावत आहे. विशेष आहे महाराज, बरंच सांगण्यासारखं आहे माझ्याकडे. आपण पुढे जाऊया. गोमातेच्या मागे त्यांनी पडू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला, खेळून खेळून दमू लागला. स्वतः नेलेली शिदोरी त्यांनी खाऊन संपवू लागला आणि स्वतःची शिदोरी संपल्यानंतर त्यांनी मला भूक लागल्यानंतर गोपाळांना म्हणू लागला, काहीतरी देता का खायला? देता? फार भूक लागलेली आहे, द्या ना काहीतरी खायला. गोपाळाने सांगायचं आम्ही आमची शिदोरी आणि तुला कशी काय द्यायची? मग गोपाळ देत नाहीत म्हणून त्यांनी चोरून खाऊ लागला. 5 पोळ्या 3 भाकरी, कानवाला 1 पुरी, आमची ठपवणी खाशी शिदोरी, लोकांच्या शिदोऱ्या ठपवून खाऊ लागला, चोरून त्यांनी खाऊ लागला. गोपाळांच्या समोर खाण्याकरिता भीक मागू लागला. विशेषत्व तुकोबारांना वाटलं बघा, सगळ्या गुणांनी युक्त असणारा हा परमात्मा ज्याच्या अंगी सर्व कळा आहे तो भोळेपणाचं सोंग घेऊन त्यांनी भीक मागतोय गोपाळांच्या समोर. का करतोय? हा भक्तांच्या अंकित झालेला आहे आणि म्हणून असं करतोय. महाराज वर्णन करून सांगतो, तुका म्हणे तुका म्हणे
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. पुढचा मुद्दा फार महत्वाचा. सेवो ब्रह्मरस. ब्रह्मरसच आहे महाराज. आनंद आहे. सर्वजण आनंद घेत आहेत. असाच आनंद सर्वांना उत्तरोत्तर मिळत राहावा, याच्यातच आनंद आहे. जगाचा मालक आहे, गायीच्या मागे धावतो आहे आणि भोळेपणानं भक्तांच्या समोर त्यांनी भीक मागतोय खाण्याकरिता. त्याला काय मिळत नाही. सगळ्यांचं भरण पोषण तोच करतोय. हे पोषितो जगाची एकलाची. सगळ्या जगाचं भरण पोषण करणार आहे, पण भोळेपणाचं सोंग घेऊन भीक मागतोय. मग सगळ्या गोपाळांनी त्यांनी सांगावं, देवा फार भूक लागली, आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करू. मग खेळ मोडून टाकावा, खडकावर भगवंतानं बसावं, सगळ्या गोपाळांना जवळ त्यांनी बसवावं. पानांचं द्रोण तयार करून त्याच्या सर्वांच्या शुद्र एकत्र करून काला करावा, स्वतःच्या हातानं गोपाळांना खाऊ घालावा आणि सर्व गोपाळांनी संतुष्ट व्हावं. त्याच्या हातचा प्रसाद प्राप्त करून निळोबाराय सांगतात, हे निळा म्हणे क्षीराचा बोल लागता पावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त होऊ लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी देवी ब्रह्मेनो जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण गवलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरधो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिशति बहुजे यज्ञभुक्बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण तिथपर्यंत आलो. निर्धारित वेळ संपून 5 मिनिटांवर झालेली आहे. म्हणजे आपण 11 वाजता सुरू केलंय. जवळजवळ सेवा 1 आता वाजलेला आहे. 2 तासाचं तरी निदान काल्याचं कीर्तन असावं, नाही तर ते फक्त मुरमुरे खाल्ल्यासारखं वाटतं. त्याच्या आत जर थांबलं तर महाप्रसादाचं पाहिजे महाराज असले. म्हणून त्यांनी महाराज सर्व गोपाळ संतुष्ट झाले. काला त्यांनी दोघांमध्ये होत असतो. देव आणि भक्तामध्ये. देव कीर्तनात उभाच आहे. भक्तांना थोडं आमंत्रण देऊन काल्याचा प्रसंग पाहूया. मला माहिती आहे फक्त बोलू का. हे ज्ञानेश्वर भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताची थांबूया. 2 तास तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हाला सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. संशयची सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर्वजण श्रद्धेने श्रवण करत आहेत. पंचक्रोशीतून भाविक आलेले आहेत. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत. श्रद्धेनं मोठ्या मनाने श्रवण करत आहेत. सर्वांचे धन्यवाद करून याच ठिकाणी थांबतो. ही गोशाळा माऊलींची कृपा त्यांनी झालेली आहे, म्हणून तिचं नावच माऊली कृपा गोशाळा आहे. म्हणून त्यांनी भगवंताच्या संतांच्या कृपेनेच काही विशेष कार्य होत असतात. गोमाता सुद्धा शांतपणे कीर्तन ऐकते आहे. उभीच आहे महाराज. म्हणजे खायला तिच्या समोर टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा उभी राहून त्यांनी फार चांगल्यापैकी मी महाराजांना दाखवत होतो की त्या गाई उभ्या आहेत. म्हणून त्यांनी महाराज त्या उभ्या आहेत म्हणूनच सगळं उभं आहे. हे महत्वाचं आहे. त्या उभ्या आहेत म्हणूनच सगळं उभं आहे. आणि त्या जोपर्यंत उभ्या आहेत तोपर्यंत काही कमी पडू देणारच नाही. ते पडू देतच नाहीत मला. हा त्यांचा स्वभाव आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आणखी वेगळं मला काही विशेषत्व सांगायचं नाही. त्यांच्या कृपेने सगळ्या गोष्टी न मागता या ठिकाणी येत आहेत. हे सगळे सेड काही नव्हतं पूर्वीचं. त्यांनी ज्या वेळेला सुरू केलं तर फार थोडं त्या ठिकाणी असणारं छोटंसं सेड होतं. त्याच्यात गोमातेची राहण्याची व्यवस्था होती. ही उत्तरोत्तर त्यांनी मला त्या गोमातेच्याच आशीर्वादानं तिच्या कृपेनं हे अतिशय सुंदर डेव्हलप होत आहे. पाण्याची टाकी त्यांनी चांगली झालेली दिसते आहे. अजून सेड त्यांनी तयार होणार आहेत. लोक त्यांनी न सांगता निनावी या ठिकाणी चारा आणून टाकतायत. या सगळ्या गोष्टी त्यांनी होत आहेत. हे होण्याचं कारण त्यांनी बऱ्याच वेळेला लोक व्यवहार पण पाहतात. आपला व्यवहार कसा आहे, आपलं आचरण कसं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतरच लोक प्रतिसाद देत असतात. ज्या अर्थी प्रतिसाद त्यांनी प्राप्त होत आहे त्या अर्थी भगवंताची कृपा वर्षाव करते आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. असाच आपला व्यवहार स्वच्छ असावा, आपलं जीवन निर्मळ असावं, काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पाहाव्यात. आरशासारखं त्यांनी निर्मळत्व आपल्याजवळ असलं की सगळ्या गोष्टी अशाच सुखरूप आणि सुरळीत अशा पद्धतीने होत राहतील. साधू संतांची कृपा आहे, महात्मे सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि ते त्यांनी आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यापेक्षा अजून महत्वाचा मुद्दा ही सगळी आता मी पाहिलं इथं आल्यानंतर कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. तुम्ही सगळेजण संघटित होऊन त्यांनी भगवंताचं चिंतन करतायत आणि महाराजांना सहाय्यता करत आहात. म्हणून संघटना पण महत्वाची असते. महाराज एकट्या दुकट्याचा हा खेळ नसतो. सगळ्यांनी एकत्र होऊन ते दाखवतं इकडे दाखवतंय म्हणून त्यांनी महाराज एकट्या दुकट्याचं नसतं. सगळ्यांनी एकत्र झाल्यानंतर त्यांनी होत असतं. मग तुम्हाला सर्वांच्या संघटनेतून हा सप्ताह म्हणजे हा 3 दिवसाचा त्यांनी उत्सव त्रिदिनी उत्सव सुद्धा अतिशय सुंदर संपन्न झाला. आता हा 3 दिवसाचा या वर्षी झालेला आहे. कवडेश्वराच्या प्रांगणामध्ये
पुढच्या वर्षी 5 दिवसाचा व्हावा, त्याच्यापेक्षा आणखी त्यांनी वृद्धिवंत राहावे, सर्वांना भरभरून गोमातेच्या कृपेला आनंद प्राप्त व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. म्हणून त्यांनी आता यानंतर जय विठ्ठल आपण करूया. दहीहंडी दिसत नाही, म्हणजे आता आपण फक्त काल्याचे अभंग म्हणून कंठी दीर्घा कृष्णमणी अभंग म्हणून समारोपाचा अभंग घेऊन थांबूया. ते